दत्तनगरात शेडात रचून ठेवलेल्या सरणाला चुलीची झळ लागल्यानं आगीचा भडका, नागरिकांच्या सतर्कतेनं अनर्थ टळला। शिंगणापूर येथील मार्गावरील दत्तनगर फुलेवाडीमधील एका घराला लागून असलेल्या शेडात चुलीची धग शेडात रचलेल्या सरणाला लागल्यानं मंगळवार दिनांक 4 रोजी संध्याकाळी 8च्या सुमारास आग लागली। कॉलनीत खेळणाऱ्या लहान मुलांना आग दिसल्यानं मुलांनी आरडाओरड केली। कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येत आगीवर नियंत्रण मिळवल्यानं पुढील अनर्थ टळला। शिंगणापूर मार्गावरील दत्तनगर फुलेवाडीमध्ये राहणाऱ्या आनंदी भिवा मेंचेकर वय 65 मूळ राहणार गारगोटी मेंचे या 30 वर्षापासून एकट्या दत्तनगरमध्ये राहतात। त्यांचे बाकीचे नातेवाईक गारगोटी तालुक्यात राहतात। ते मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात। कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर त्यांनी दारात पाणी तापवण्यासाठी ठेवलं होतं। चुलीत जळ घालून त्या घरात गेल्या होत्या। चूल असलेल्या शेडात चुलीला लागूनच एकावर एक लाकडांच्या मोळ्या रचून ठेवल्या आहेत। वाऱ्याच्या झोक्यानं चुलीतील प्लास्टिक कागद उडून लागूनच असलेल्या ठेवलेल्या सरणाला लागल्यानं बघता बघता आगीने पेट घेतला। कॉलनीतील खेळत असलेल्या लहान मुलांनी आग लागल्याचं पाहून आरडाओरड केली। लहान मुलांचा आवाज ऐकून नागरिक बाहेर आले व नागरिकांनी जमेल त्या पद्धतीनं बादली, हंडा यांच्या साह्यानं आग विझवण्यास सुरुवात केली। आग नियंत्रणात आणण्यासाठी जनार्दन यादव यांच्या घरातील मोटर लावून पाईपच्या प्रेशरनं पाण्याचा फवारा करण्यात आल्यानं आगीवर नियंत्रण आलं। नागरिकांच्या सतर्कतेनं वेळीच घटनेचं गांभीर्य ओळखून जलद कृती करण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळला। आग विझवण्यासाठी अमित सुतार, सचिन लाड, भूषण चिले, चंद्रकांत पवार या तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीत काही प्रमाणात सरण जळून खाक झालाय।